PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी, छत्रपती संभाजीनगर. भविष्याचे नो टेन्शन. घ्या आजच ऍडमिशन. PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज. अलीकडेच पार पडलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत पक्षशिस्त मोडत अधिकृत उमेदवारांविरुद्ध उमेदवारी दाखल करणे, प्रचार करणे, पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी होणे आणि पक्षाच्या विचारांशी गद्दारी केल्याचा ठपका ठेवत बंडखोरी करणाऱ्या एका उमेदवारासह 3 पदाधिकाऱ्यांवर भारतीय जनता पक्षानं त्यांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. ही कारवाई जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर यांनी केली. भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर यांनी मूर्तिजापूरचे माजी नगराध्यक्ष चे पती कमलाकर मंडळ कार्यकारिणी उपाध्यक्ष कमलाकर गावंडे, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमोल पिंपळे, भाजप युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष श्रीकांत रामेकर आणि नमामि गंगे अभियान प्रमुख नितीन भटकर या 4 पदाधिकाऱ्यांवर कारवाई करत त्यांना पुढील 6 वर्षांसाठी पक्षातून निष्कासित केलं आहे. पक्षशिस्त भंग करणाऱ्यांबाबत कुठलीही सहानुभूती न दाखवण्याचा निर्धार पक्षाने स्पष्ट केला आहे. दरम्यान पक्षातील कुठल्याही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यानं पक्षाविरोधी भूमिका घेतल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशी सूचना जिल्हाध्यक्षांनी दिल्या आहेत. मात्र या व्यतिरिक्त मूर्तिजापूर शहरात आणखी भाजपचे पदाधिकारी आहेत की ज्यांनी पक्षानं दिलेल्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात स्वतःची उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि इतर उमेदवारांचा प्रचारही केला. त्यांचं निलंबन झालं तर मूर्तिजापुरात भाजपच निकामी होणार असल्याचं बोललं जातं. या कारवाईत त्यांचं नाव का नाही असा सवालही या निमित्तानं केला जातोय. त्यांना जर भाजप सहानुभूती दाखवत असेल तर या पदाधिकाऱ्यांवर अन्याय असल्याचीही चर्चा शहरात होत आहे. जनमत लाईव्ह न्यूज करता संजय उमक यांची रिपोर्ट अकोला. मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.